हॅलो एव्हरीवन. विद्यार्थ्यांनो, आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये फ्रिक्वेन्सी जनरेटर्स काय असतात हे बघायचं आहे. आपल्याला एक ब्रीफ इंट्रोडक्शन घ्यायची आहे फ्रिक्वेन्सी जनरेटरची. पण त्या अगोदर मला असं वाटतं की कुठल्या फ्रिक्वेन्सीज, कुठल्या टाईपचे सिग्नल्स आपण यूज करतो ते आपल्याला माहिती असायला पाहिजे आहे. तर आपण जर सपोज कम्युनिकेशन फील्डमधलं एखादं ॲप्लिकेशन घेतलं, फॉर एन एक्झाम्पल द रेडिओ. म्हणजे जर सपोज आपल्याला येथे रेडिओचं एक ॲप्लिकेशन बघायचं आहे, तर रेडिओमध्ये ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या फ्रिक्वेन्सीजला आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी असं संबोधित करतो, रेडिओ फ्रिक्वेन्सी. पण त्या अगोदर असं आपण म्हणायला पाहिजे आहे की एक अजून फ्रिक्वेन्सी रेंज आहे आणि ती फ्रिक्वेन्सी रेंज असेल त्याला म्हणतो आपण ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंज. ऑडिओ फ्रिक्वेन्सी अशी फ्रिक्वेन्सी रेंज जी आपल्याला ऐकायला येते त्याला म्हणतो आपण ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंज. त्यामध्ये जी काही व्हॉइस फ्रिक्वेन्सी असेल ती इन्व्हॉल्व आहे आणि हे जे काही फ्रिक्वेन्सी आहे या फ्रिक्वेन्सीला आपण रेडिओसाठी यूज करतो किंवा ऑडिओ ट्रान्समिशनसाठी यूज करतो. पण ज्यावेळेस आपण सिग्नल ट्रान्समिट करतो, सिग्नल ट्रान्समिशनसाठी मॉड्युलेशन ही प्रोसेस इन्व्हॉल्व आहे आणि मॉड्युलेशन या प्रोसेसमध्ये एक हायर फ्रिक्वेन्सी यूज होते. ती फ्रिक्वेन्सी मेगा हर्ट्समध्ये असायला पाहिजे आहे. त्या फ्रिक्वेन्सीला आपण म्हणतो UHF, अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी, म्हणजेच व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी. ओके, तर आपल्याकडे ऑडिओ फ्रिक्वेन्सी अवेलेबल आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सी अवेलेबल आहे, त्यानंतर HF मीन्स हाय फ्रिक्वेन्सी आणि त्यानंतर असेल VHF, व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी, आणि त्यानंतर असायला पाहिजे अल्ट्रा VHF. अल्ट्रा VHFच्या नंतर सुद्धा काही फ्रिक्वेन्सी बँड्स आहेत, पण आपण सध्या तरी आपल्याला ऑडिओ फ्रिक्वेन्सी, रेडिओ फ्रिक्वेन्सी किंवा हाय फ्रिक्वेन्सी रिलेटेड इथे काही सर्किट्स पाहणार आहोत. ओके, तर ह्या फ्रिक्वेन्सी सिग्नल्स कुठल्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत, कुठल्या फॉर्ममध्ये आपल्याला जनरेट करता येतात, तर साइन वेव्ह सर्वात इम्पॉर्टंट जो आपल्यासाठी असेल तो असायला पाहिजे साइन वेव्ह सिग्नल. आता फॉर एन एक्झाम्पल सपोज आपल्याला रेडिओ ट्रान्समिशन करायचं आहे. जर रेडिओ ट्रान्समिशन करायचं असेल तर रेडिओ ट्रान्समिशन करण्यासाठी तुम्हाला 2 सिग्नल्सची रिक्वायरमेंट आहे. मग आता 2 सिग्नल्सची काय रिक्वायरमेंट आहे? एक पहिला सिग्नल जो असेल त्याला म्हणतो आपण मॉड्युलेटिंग सिग्नल. फर्स्ट जो सिग्नल असेल इन्फॉर्मेशन सिग्नल त्याला म्हणतो आपण मॉड्युलेटिंग सिग्नल, आणि तो जो असेल तो ऑडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल असेल. याचं कारण असं आहे की आपण जे काही ट्रान्समिट करणार आहोत, जे काही सिग्नल आपल्याला ट्रान्समिट करायचा आहे तो सिग्नल कसा असायला पाहिजे, ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये असायला पाहिजे आहे. त्यानंतर दुसरा सिग्नल आपल्याला रिक्वायर्ड आहे, तो दुसरा सिग्नल असेल कॅरियर सिग्नल. हे सर्व काही आपण इन डिटेल कम्युनिकेशन या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. पण सध्या तरी आपल्याला जस्ट एवढं माहिती असायला पाहिजे आहे की ट्रान्समिशनसाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे सिग्नल्स रिक्वायर्ड असतात. ओके, तर एक असायला पाहिजे इन्फॉर्मेशन सिग्नल, ज्या सिग्नलमध्ये ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल, आणि दुसरा असायला पाहिजे आहे कॅरियर सिग्नल, जे त्या इन्फॉर्मेशन सिग्नलला कॅरी करतं त्याला म्हणतो आपण कॅरियर सिग्नल. ओके, पण हे जे काही सिग्नल्स आहेत त्यामध्ये इम्पॉर्टंट कुठला आहे, तर त्यामध्ये इम्पॉर्टंट असायला पाहिजे आहे द इन्फॉर्मेशन सिग्नल. आणि इन्फॉर्मेशन सिग्नल हा कुठनं मिळेल, तर जो कोणी वक्ता असेल, ज्याचं बोलणं तुम्ही ट्रान्समिट करत आहात रेडिओवर, त्यावरनं असायला पाहिजे. पण त्याला कॅरी करण्यासाठी जो काही आपण सिग्नल यूज करतो तो सिग्नल जनरली काय असायला पाहिजे, साइन वेव्ह सिग्नल असायला पाहिजे. इन्फॉर्मेशन सिग्नल तो सुद्धा साइन वेव्ह असेल, पण तो एक्झॅक्ट साइन वेव्ह असणार नाही, कारण ते डिपेंड असायला पाहिजे त्या वक्त्याच्या बोलण्याच्या ॲम्प्लिट्यूडवरती आणि तुमच्या प्रोसेसिंग सर्किट म्हणजेच ॲम्प्लिफायरवरती असायला पाहिजे. किंवा तुम्ही जर म्युझिक ट्रान्समिट जर करत असाल बाय मीन्स ऑफ द रेडिओ, तर तिथे त्या म्युझिक वरती डिपेंड असायला पाहिजे की तो सिग्नल प्युअर साइन वेव्ह आहे की साइन वेव्ह सारखा दिसणार आहे. पण आपण जनरली त्याला साइन वेव्ह कन्सिडर करतो, पण आपण ज्या सिग्नलला ॲज अ कॅरियर सिग्नल म्हणून यूज करतो आहे तो सिग्नल असेल साइन वेव्ह सिग्नल. ओके, आपल्याला काही ठिकाणी ट्रँग्युलर वेव्ह सुद्धा लागतं.
काही ठिकाणी आपल्याला ट्रँग्युलर वेव्हसुद्धा लागतं आणि ट्रँग्युलर वेव्हमधनंच आपल्याला सॉटूथ वेव्हफॉर्मसुद्धा फॉर्म करता येईल. आपण सॉटूथ वेव्हफॉर्म पाहिलेली आहे, त्याला म्हणतो आपण टाईम बेस सिग्नल. आणि ते टाईम बेस सिग्नल टाईम बेस जनरेटरमधनं आपल्याला ऑब्टेन करता येईल. पण कुठे यूज केला आहे आपण टाईम बेस सिग्नल, तर आपण CROमध्ये हॉरिझॉन्टल सेक्शनला आपण पाहिलेलं आहे टाईम बेस जनरेटर. ओके, मग स्क्वेअर वेव्हसुद्धा आपल्याला रिक्वायर्ड आहे. आपल्याला स्क्वेअर वेव्हसुद्धा रिक्वायर्ड आहे आणि स्क्वेअर वेव्ह जे आहे ते आपल्याला जनरली डिजिटल ॲप्लिकेशन्समध्ये पाहायला मिळतं आणि काही आपल्या ॲनालॉग ॲप्लिकेशन्समध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. ओके, तर या 3 टाईपचे जनरली आपण सिग्नल प्रोड्यूस करतो. पण हे सिग्नल जे आहेत ते आपल्याकडे अवेलेबल असतात का? नाही, आपल्याकडे ते अवेलेबल नसतात. आपल्याला त्याला प्रोड्यूस करायचे असतात. मग कुठनं प्रोड्यूस करता येतील, तर त्यासाठी एक स्पेशल टाईपचं इक्विपमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याला आपण इन्स्ट्रुमेंट म्हणू शकतो. तर ते इन्स्ट्रुमेंट आहे फंक्शन जनरेटर. कुठलं इन्स्ट्रुमेंट आहे? फंक्शन जनरेटर. तर आपण सध्या इंट्रोडक्शन पाहणार आहोत जनरेटर्सचे, फ्रिक्वेन्सी जनरेटर्स. त्यामध्ये एक फंक्शन जनरेटरसुद्धा ॲप्लिकेशन आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फंक्शन जनरेटरची कंप्लीट ब्लॉक डायग्राम पाहणार आहोत. फंक्शन जनरेटरच्या इंटरनल साईडला आतमध्ये काय असायला पाहिजे आहे आणि त्याचं वर्किंग कसं होईल, आपल्याला आउटपुट कसं मिळेल आणि आउटपुट मिळेल तर त्याची आपल्याला फ्रिक्वेन्सी कशी सेट करता येईल, ते सर्व आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सध्या तरी आपल्याला फंक्शन जनरेटर हे काय असायला पाहिजे आहे आणि अजून कुठले फ्रिक्वेन्सी जनरेटर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याकडे अजून 2 फ्रिक्वेन्सी जनरेटर्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्यापैकी एक असायला पाहिजे आहे ऑडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर. ही जी ब्लॉक डायग्राम तुमच्या समोर दिसते आहे, ही ब्लॉक डायग्राम आहे ऑडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटरची. त्यानंतर अजून एक आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ते असायला पाहिजे आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर. आता पहा, इथे रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटरची ब्लॉक डायग्राम आपण एक शॉर्टमध्ये थोडंसं डिस्कस करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एक ब्लॉक आहे सर्वात वरच्या साईडला, लेफ्ट हँड साईडला तुम्हाला एक ब्लॉक दिसेल. त्या ब्लॉकचं नाव आहे ऑसिलेटर. आता इथे मी तुम्हाला दुसरी ब्लॉक डायग्राम दाखवतो आहे. ही ब्लॉक डायग्राम जी आहे सध्या अवेलेबल, ही ब्लॉक डायग्राम असेल RF जनरेटर. याला म्हणतो आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर. म्हणजे यामधनं जे काही आउटपुट मिळेल ते आउटपुट रेडिओ फ्रिक्वेन्सी असायला पाहिजे आहे. त्याची एक पर्टिक्युलर रेंज असेल आणि त्या फ्रिक्वेन्सी रेंजला आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणतो. पण आता ती कुठली रेंज असायला पाहिजे आहे ते सर्व आपण ज्या वेळेस याचं ब्लॉक डायग्रामचं डिस्क्रिप्शन पाहू, एव्हरी ब्लॉक डायग्रामचं वर्किंग पाहू, फंक्शनिंग पाहू, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. ओके, त्यानंतर ही ब्लॉक डायग्राम पहा. या ब्लॉक डायग्राममध्ये इथे लेफ्ट साईडचा जो फर्स्ट ब्लॉक असेल तिथे लिहिलेला आहे ऑसिलेटर सेक्शन आणि या ब्लॉक डायग्राममध्ये पहा इथे सुद्धा लिहिलेलं आहे ऑसिलेटर सेक्शन. म्हणजे इथे RF जनरेटर आणि इथे असेल AF जनरेटर म्हणजेच ऑडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर. या दोघांमध्ये असायला पाहिजे आहे एक कॉमन सर्किट आणि ते कॉमन सर्किट आहे ऑसिलेटर सर्किट. मग काय करतं ऑसिलेटर? ऑसिलेटर प्रोव्हाइड्स अ साइन वेव्ह फ्रिक्वेन्सी सिग्नल. पण त्याची जी काही फ्रिक्वेन्सी असेल त्यामध्ये आपण जे काही कंपोनंट यूज करणार आहोत त्या कंपोनंटवर ते डिपेंड असायला पाहिजे आहे. पण ऑसिलेटरला आपण इनपुट काय अप्लाय करणार? तर ऑसिलेटरला आपल्याला कुठल्याही प्रकारचं इनपुट अप्लाय करायचं नाही. तो DC पॉवर सप्लायवरनंच डायरेक्टली तुम्हाला इथे आउटपुट प्रोड्यूस करतो आणि त्या आउटपुटची फ्रिक्वेन्सी असेल ती आपल्याला फ्रिक्वेन्सी कंट्रोल करता येते. ओके, तर इथे माझ्याकडे ही एक थर्ड ब्लॉक डायग्राम आहे. पहा, या थर्ड ब्लॉक डायग्राममध्ये ऑसिलेटर असं नाव दिलेलं नाही आहे. इथे ऑसिलेटर असं नाव दिलेलं नाही आहे, पण इथे फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क जे असेल त्यालाच आपण ऑसिलेटर म्हणू शकतो. म्हणजे तिथे फ्रिक्वेन्सी कंट्रोल करता येतं. ओके, याचं ब्लॉक डायग्रामचं आपण कंप्लीट डिस्क्रिप्शन नंतर पाहणार आहोत. फक्त आपल्याला जस्ट बघायचं आहे. आणि या तिन्ही सर्किट्समध्ये एक असेल फंक्शन जनरेटर, दुसरं असायला पाहिजे आहे AF जनरेटर आणि थर्ड असायला पाहिजे आहे RF जनरेटर. या तिघांमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे असेल ते असायला पाहिजे आहे
फंक्शन जनरेटर. फंक्शन जनरेटरच्या दोन ब्लॉक डायग्राम्स जनरली प्रचलित आहेत. त्यापैकी ही एक ब्लॉक डायग्राम आहे आणि अजून एक ब्लॉक डायग्राम आपल्याकडे अवेलेबल आहे. ती आपण ज्यावेळेस इन डिटेल स्टडी करू फंक्शन जनरेटरची त्यावेळेस आपल्याला त्याला बघायला पाहिजे आहे. ओके, तर आपल्याला सध्या तरी जस्ट इंट्रोडक्शन बघायची आहे की फंक्शन जनरेटर आणि इतर दोन इक्विपमेंट्स काय करणार आहेत. त्याच्या अगोदर आपल्याला एक पिक्चर बघायचं आहे आणि हे पिक्चर असेल फंक्शन जनरेटरचं. आता हे पिक्चर आहे फंक्शन जनरेटर आणि यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथे एक डिस्प्ले दिलेला आहे, त्यानंतर इथे AC-DC दिलेला आहे आणि इथे एक नॉब दिलेला आहे. त्या नॉबनी आपण इथे फ्रिक्वेन्सी कंट्रोल करू शकतो. म्हणजे जो कुठला सिग्नल आपण फंक्शन जनरेटरमधनं घेत आहोत, म्हणजे जर सपोज आपण साइन वेव्ह घेत आहोत किंवा ट्रँग्युलर वेव्ह घेत आहोत किंवा मग स्क्वेअर वेव्ह घेणार आहोत, या तिन्ही सिग्नल्सची आपण फ्रिक्वेन्सी कंट्रोल करू शकतो. अजून दोन वरती नॉब दिलेले आहेत पहा, दोन सॉकेट्स आहेत. त्यामधनं तुम्हाला ॲट अ टाइम दोन सिग्नल केव्हाही प्रोड्यूस करता येतील. म्हणजे तुम्हाला आयदर स्क्वेअर वेव्ह मिळेल, त्यासोबत साइन वेव्ह मिळेल, किंवा तुम्हाला ट्रँग्युलर वेव्ह मिळेल, किंवा तुम्हाला साइन वेव्ह तिथनं ऑब्टेन करता येतं. म्हणजे ॲट अ टाइम दोन सिग्नल्स यामधनं घेता येतात आणि ते मॅन्युफॅक्चरवर डिपेंड असेल की मॅन्युफॅक्चररला त्यामध्ये कुठल्या फंक्शन्स पाहिजे. आता एक पुन्हा माझ्याकडे एक वेगळं फंक्शन जनरेटर आहे आणि या फंक्शन जनरेटरमध्ये सुद्धा तुम्हाला डिस्प्ले दिलेला आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही इथे काय फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी पाहू शकता. त्यानंतर वेगवेगळ्या नॉब्ससुद्धा दिलेल्या आहेत आणि इथे पहा, इथे तुम्हाला तीन महत्त्वाच्या नॉब्स दिलेल्या आहेत. एका नॉबमध्ये इथे दिसत असेल स्क्वेअर वेव्ह, एक दाखवत असेल साइन वेव्ह आणि एक दाखवत आहे ट्रँग्युलर वेव्ह. म्हणजे या वेव्ह फॉर्म्स तुम्हाला इथे या फंक्शन जनरेटरमधनं या तिन्ही वेव्ह फॉर्म्स ऑब्टेन करता येतात. पण इथे तुम्हाला आउटपुट जे आहे ते आउटपुट फक्त एकच घेता येईल. म्हणजे या फंक्शन जनरेटरमध्ये दोन आउटपुटची फॅसिलिटी दिलेली नाही आहे. एक आउटपुट आपल्याला ॲट अ टाइम घेता येईल. त्यामधनं आपल्याला याची फ्रिक्वेन्सी जी असेल ती फ्रिक्वेन्सी सेट करता येते, त्यानंतर त्याचं ॲम्प्लिट्यूडसुद्धा सेट करता येतं. ओके, किंवा याला तुम्ही एखादं या फंक्शन जनरेटरमध्ये एक वेगळी फॅसिलिटी आहे. तुम्ही एखादं साइन वेव्ह जर अप्लाय करत असाल तर त्या साइन वेव्हचं तुम्हाला स्क्वेअर वेव्हसुद्धा प्रोड्यूस करून देतं. ओके, तर हे असेल फंक्शन जनरेटर. आपल्याला हे फंक्शन जनरेटर इन डिटेल बघायचं आहे, पण त्याचसोबत आपल्याला हे बघायचं आहे की यामध्ये साइन वेव्ह आपल्याला कसं मिळेल, स्क्वेअर वेव्ह कसं मिळेल आणि ट्रँग्युलर वेव्ह कसं मिळायला पाहिजे, कुठल्या कुठल्या रेंज आहेत ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आता ह्या दोन ब्लॉक डायग्राम्स जे आहेत, एक असेल फंक्शन जनरेटरची ब्लॉक डायग्राम आणि त्यासोबत दोन ब्लॉक डायग्राम आहेत, त्यासुद्धा आपल्याला महत्त्वाच्या आहेत. आणि त्यामध्ये एक असेल ऑडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर आणि दुसरा असायला पाहिजे आहे ते रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर. आता ऑडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटरचा वापर आपण कुठे करणार, तर आपल्याला काही कम्युनिकेशन इक्विपमेंट्स फॉर्म करायचे असतात. फॉर एन एक्झाम्पल इंडस्ट्रीमध्ये रेडिओ तयार करतायत किंवा तिथे जर सपोज एखाद्या वेळेस टेलिव्हिजनची इंडस्ट्री आपण कन्सिडर जर केली तर तिथे टेस्टिंग पर्पजसाठी हे दोन्ही इक्विपमेंट्स खूप कामाचे आहेत. मग आता टेलिव्हिजनला जर एखादा व्हिडिओ सिग्नल आपण अप्लाय केला असेल तर तो व्हिडिओ सिग्नल तिथनं जनरेट करतात. या जनरेटरमधनं ऑडिओ व्हिडिओ जनरेटर, हा जो AF जनरेटर आहे त्याला आपण ऑडिओ व्हिडिओ सिग्नल जनरेटरसुद्धा म्हणतो. तर इथे सिग्नल जो आहे तो याचं आउटपुट जे आहे ते ॲज अ टेस्टिंग सिग्नल म्हणून त्या इंडस्ट्रीमध्ये यूज करू शकतात. जर आपण रेडिओ सिग्नल जनरेटर जर पाहिलं तर रेडिओ सिग्नल जनरेटरसुद्धा तिथे यूज होतं, कारण की टेलिव्हिजनमध्ये त्या फ्रिक्वेन्सीज रिक्वायर्ड असतात. किंवा मग अजून आपण म्हणू शकतो की वेगवेगळ्या इक्विपमेंटच्या टेस्टिंगसाठी इथे त्याची रिक्वायरमेंट आहे, किंवा एखाद्या सर्किटच्या ॲनालिसिससाठी त्याची रिक्वायरमेंट आहे. एखाद्या सर्किट तुम्ही डिझाईन केलेलं असेल आणि त्या सर्किटला तुम्ही ऑडिओ इनपुट किंवा मग रेडिओ फ्रिक्वेन्सी इनपुट प्रोव्हाइड केल्यानंतर त्या सर्किटच्या आउटपुटमध्ये काय चेंजेस येतील हे सुद्धा तुम्हाला ॲनालाइज करता येतं. पण यात दोन्ही सर्किट्समध्ये सर्वात महत्त्वाचा जो पार्ट असेल तो असेल ऑसिलेटर सेक्शन.
तर ऑसिलेटर काय असायला पाहिजे हे आपल्याला माहिती असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. पण जर ऑसिलेटर माहिती नसेल तर पुन्हा एक वेळेस मला रिकॉल करता येईल. ऑसिलेटर प्रोड्युसेस अ साइन वेव्ह. The oscillator produces a waveform which frequency can be controlled by changing the value of the components available inside. मग आतमध्ये काय कंपोनंट्स असायला पाहिजे आहे ते आपण जाणून घेतलेलं महत्त्वाचं आहे. तर ऑसिलेटर सर्किटमध्ये दोन इम्पॉर्टंट कंपोनंट आहेत. दोन इम्पॉर्टंट ॲक्च्युली त्यामध्ये आपण ॲडिशनल इलेक्ट्रॉनिक सर्किट यूज करतो. जसं ट्रान्झिस्टर असेल, ॲम्प्लिफायरलाच कन्वर्ट करून आपल्याला ऑसिलेटर प्रोड्यूस करता येईल. पण जर ट्रान्झिस्टर आपल्याकडे असेल तर ते ॲज अ ऑसिलेटर म्हणून वर्क करणार नाही. तर त्याचसोबत आपल्याला रिक्वायरमेंट आहे एक इंडक्टर आणि एक कॅपॅसिटरची. त्यामध्ये कॅपॅसिटर हा इंडक्टरच्या बॅक EMFनी बॅक करंटने चार्ज होतो आणि डिस्चार्जसुद्धा होतो. म्हणजे कॅपॅसिटरची चार्जिंग अँड डिस्चार्जिंग ही प्रोसेस सुरू राहते आणि या प्रोसेसमुळेच आपल्याला जे काही सिग्नल असेल, जे काही आउटपुट असेल ते आउटपुट मिळतं. ओके, तर हे ऑसिलेटर सर्किट या तिन्ही सर्किट्समध्ये कॉमन असायला पाहिजे आहे आणि ह्या सर्किटमुळेच आपण फंक्शन जनरेटर किंवा मग AF जनरेटर आणि RF जनरेटरचं वर्क करू शकतो. ओके, तर एवढं लक्षात ठेवायचं आहे की फंक्शन जनरेटर हे आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट इक्विपमेंट आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. ते आपल्याला साइन वेव्ह प्रोड्यूस करून देतं, ट्रँग्युलर वेव्ह प्रोड्यूस करून देतं आणि स्क्वेअर वेव्हसुद्धा प्रोड्यूस करून देतं ॲट अ टाईम. एनी टू ऑफ देम, या तिघांमधनं आपण दोन वेव्हफॉर्म्स जनरेट करू शकतो आणि त्या दोन्ही वेव्हफॉर्म्सची आपण फ्रिक्वेन्सी कंट्रोलसुद्धा करू शकतो. आपल्याला सॉटूथ वेव्हफॉर्मची सुद्धा रिक्वायरमेंट असते आणि ट्रँग्युलर वेव्ह आणि सॉटूथ वेव्हफॉर्ममध्ये काही जास्त डिफरन्स नाही, आपल्याला त्याला कन्वर्टसुद्धा करता येईल. ओके, तर कुठल्या कुठल्या फ्रिक्वेन्सी रेंज आहेत हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंज आहे, त्यानंतर रेडिओ फ्रिक्वेन्सी रेंज आहे, त्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी रेंज आहे, त्यानंतर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी रेंज आहे, त्यानंतर UHF आहे आणि यानंतर अजूनसुद्धा काही रेंज अवेलेबल आहेत. तर फंक्शन जनरेटर हे आपल्याला तीन वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्हफॉर्म्स सिग्नल्स प्रोड्यूस करून देतं आणि त्याचे काही ॲप्लिकेशन्स आपल्याला बघायचे आहेत फंक्शन जनरेटरचे. तर फंक्शन जनरेटर आपल्याला तीन वेव्हफॉर्म्स प्रोड्यूस करून देतं आणि त्याचसोबत आपल्याला त्याची फ्रिक्वेन्सीसुद्धा चेंज करता येते, त्याचं ॲम्प्लिट्यूडसुद्धा आपल्याला चेंज करता येतं आणि याला आपण म्हणू शकतो याची फ्रिक्वेन्सी आणि फेज आपल्याला लॉकसुद्धा करता येईल. याचा यूज कुठे आहे तर ज्या वेळेस आपण एखादं सर्किट डिझाईन केलेलं असेल त्यावेळेस आपल्याला याची रिक्वायरमेंट आहे फंक्शन जनरेटरची. किंवा मग ज्या वेळेस आपल्याला एखादा सिग्नल आपल्याकडे अवेलेबल आहे, त्या सिग्नल एखादा सर्किट आपल्याकडे अवेलेबल आहे, त्या सर्किटला ॲनालिसिस करण्यासाठी आपण यूज करतो. तसेच एखाद्या सर्किटला इनपुट सिग्नल अप्लाय केल्यानंतर आउटपुटमध्ये काय चेंजेस येतात, आउटपुटमध्ये आपल्याला फेज डिफरन्स काय मिळतो हे बघण्यासाठी सुद्धा आपल्याला इथे फंक्शन जनरेटरचा यूज होतो. याचा अर्थ असा नाही आहे की फंक्शन जनरेटर आपल्याला डायरेक्टली सांगेल की या दोन सिग्नलमध्ये डिफरन्स काय असायला पाहिजे. नाही, ते आपल्याला CROला दोन्ही सिग्नल अप्लाय करावं लागतील. जसं आपण लास्ट काही व्हिडिओमध्ये पाहिलं आहे, फ्रिक्वेन्सी अँड फेज मेजरमेंट बाय युझिंग लिझार्ड्स फिगर मेथड इन CRO. ओके, तर आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये इन डिटेल या तिन्ही ब्लॉक डायग्राम्स बघायचे आहेत. या तिन्ही ब्लॉक डायग्राम्सचं अप्लिकेशनसुद्धा आपल्याला बघायचं आहे आणि त्यामध्ये जे कुठले पार्ट्स यूज होतात त्याचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन आपण घेणार आहोत. ओके.